नमस्कार मित्रांनो, शेतीच्या मालकी हक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदाराची नावे 7/12 उतार्यावरून हटवण्यासाठी आणि वारसाची नोंद करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात जिवंत 7/12 मोहीम राबवली जात आहे. महसूल विभागाने ही मोहीम अवघ्या 1.5 महिन्यात पूर्ण करण्याची उद्दिष्ट ठेवले आहे. ही प्रक्रिया कोणासाठी आहे, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि ही मोहीम शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर करायला विसरू नका, कारण ही माहिती शेकडो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या आर्वीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर त्यांच्या मयत वडिलाचे, आजोबाचे किंवा इतर नातेवाईकांचे नावे दिसतात. त्यामुळे त्या जमिनीची विक्री, खरेदी किंवा शेतीसाठी कर्ज घेणे कठीण होतं. ह्याचं समावेशवर तोडगा म्हणून राज्यभर जिवंत 7/12 मोहीम राबवली जात आहे. ह्या मोहिमेअंतर्गत मयत खातेदाराची नाव 7/12 वरून हटवली जातील, वारसाची अधिकृत नोंदणी केली जाईल, जमिनीच्या व्यवहारातील अडथळे दूर होतील, शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होईल, वारसामधील मालकी हक्काचे वाद कमी होतील. मोहीम कशी राबवली जाणार? मित्रांनो, ह्या मोहिमेची अंमलबजावणी 3 टप्प्यात केली जाणार आहे. पहिलं स्टेप आहे 1 एप्रिल ते 5 एप्रिल. तलाठी गावनिहाय मयत खातेदाराची यादी तयार करतील आणि चावडी वाचन करतील, म्हणजेच गावात जाहीर करून कोणते खातेदार मयत आहेत ह्याची माहिती दिली जाईल. दुसरं स्टेप आहे 6 एप्रिल ते 20 एप्रिल. ह्या दरम्यान वारसांना आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करण्याची संधी दिली जाईल. म्हणजेच ज्या वारसांना आपल्या नावाची नोंद 7/12 वर करायची आहे त्यांनी तलाठ्याकडे किंवा महसूल विभागाकडे अर्ज करायचा आहे. तिसरं स्टेप आहे 21 एप्रिल ते 10 मे. ई फेरफार प्रणालीद्वारे 7/12 वर अधिकृत वारसाची नोंद केली जाईल. म्हणजेच वारसाची नावे ऑनलाईन पद्धतीने 7/12 वर चढवली जातील. ही संपूर्ण प्रक्रिया महसूल विभागाने मोफत असल्याचे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे कोणतेही दलाल्या किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका. अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्रे कोणते लागणार पाहूया. अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील. पहिलं कागदपत्र आहे मृत्यू दाखला. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला लागणार आहे. रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा इतर जे तुमच्याकडे रहिवासी पुरावा म्हणून कागदपत्र आहे ते तुम्ही जोडू शकता. तिसरं डॉक्युमेंट्स आहे वारस प्रमाणपत्र किंवा सोय घोषणा प्रतिज्ञापत्र, हे लागणार आहे. चौथं डॉक्युमेंट्स आहे पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, हे तुम्हाला लागणार आहे. आणि 5वं डॉक्युमेंट्स आहे सर्व वारसांची संपूर्ण माहिती, नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स 7/12 वरती जे नाव नोंदणी करायचं आहे त्यावेळेस लागणार आहेत. प्रशासनाची जबाबदारी. ह्या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पहिलं अधिकारी आहे तहसीलदार. तालुका स्तरावर समन्वय साधतील. जिल्हाधिकारी यांना संपूर्ण मोहीम वेळेत पार पाडेल याची जबाबदारी सांभाळतील. विभागीय आयुक्त राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील. नागरिकांना आव्हान. मित्रांनो, ही मोहीम शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. जर आपल्याला कुटुंबातील एखाद्या नातेवाईकाच्या नावावर जमीन असेल आणि ती व्यक्ती आता आहात नसतील तर ही सुवर्ण संधी गमावू नका. 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान चावडी वाचन ऐका. 6 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान योग्य ती कागदपत्रे गोळा करून अर्ज दाखल करा. फसवणूक टाळण्यासाठी कोणतेही दलालाकडे पैसे देऊ नका. महत्त्वाचा संदेश. मित्रांनो, राज्य सरकारचा हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तुमच्या जमिनीचा हक्क मिळवण्यासाठी ही मोहीम आपल्या गावात पोचलेली आहे. ह्याचा लाभ घ्या. ह्या माहितीपूर्ण व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या आर्वीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय किसान.